आपल्याच जाळ्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प फसले आहेत का? अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे डोळे बंद करून प्रार्थना करत होते आणि त्यांना एक ख्रिस्ती धर्मगुरू हा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. आणि याच्याशिवाय एक अमेरिकेचा जो सैनिक आहे, त्यांनी अमेरिकेच्या संसदेमध्ये धिंगाणा घातला आहे. त्याचं म्हणणं आहे की आम्हाला हे युद्ध नको. तर हे अशा परिस्थितीमध्ये आपण कसं विश्लेषण करतो की अमेरिकन सैन्याचं मोराल कसं आहे, म्हणजे मनोबल कसं आहे, अमेरिकन लोकांचं मनोबल कसं आहे आणि स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचं मनोबल किंवा मोराल हे कसं आहे. लक्षात असायला पाहिजे, सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे माफ करा, ते म्हणजे अमेरिकन सैनिक. त्यांना नक्कीच हे युद्ध नको आहे, कारण ते थकलेले आहेत. अनेक काळापासून त्यांची तैनाती झालेली आहे. उदाहरणार्थ, ज्या एअरक्राफ्ट कॅरियर्समध्ये जे सैनिक राहतात ते जवळजवळ 260-265 दिवस तिथे नौकांच्या वरती आहे, की जिथे ते थकतात. आणि ज्यावेळेला अशा प्रकारची ड्युरेशन तैनाती होते, त्यावेळेला सैनिक थकतात. म्हणजे जरी जनरल्स लढायला तयार असतील, तरी त्यांच्या हाताखालचे जे सैनिक असतात, ज्यांनी ॲक्च्युली लढायचं असतं, त्यांना अनेक गोष्टींचे प्रश्न असतात, की आम्ही हे नेमकं युद्ध कशाकरता करतो आहे, कोणाकरता करतो आहे. ज्यावेळेस त्यांच्या युद्धाच्या उद्देशावरतीच जर त्यांचा विश्वास नसेल, तर ते युद्ध का लढतील? तर पुष्कळशा प्रमाणामध्ये अमेरिकन सैनिकांचं मनोबल हे कमी आहे, याच्याविषयी काही डाऊट नको. दुसरं आहे अमेरिकन जनता. त्यांचं मनोबलसुद्धा बऱ्यापैकी कमी आहे, कारण त्यांना मुख्य प्रॉब्लेम आहे आर्थिक. त्यांच्या चिंता आर्थिक खूप आहेत. महागाई आहे, युद्धामुळे अब्जावधी डॉलर्सचा खर्च होणार आहे. त्याच्यामुळे लोक हे जे आहेत ते घरगुती माफ करा, महागाईने ते त्रस्त होतात, ना की इतर गोष्टींमुळे. आणि याच्याशिवाय अमेरिकेमध्ये आता मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये फूट पडलेली आहे. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आणि दुसऱ्या बाजूला उदारमतवादी. तर त्याच्यामुळे हे युद्ध कशाकरता लढतो आहे, का लढतो आहे, याच्याविषयी अमेरिकेमध्ये मोठे मतभेद आहेत. आणि जोपर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रश्न आहे, त्यांना युद्धाचं तर काही फारसं नॉलेज नाहीच आहे. परंतु आता त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे किंवा देहबोली आहे, याच्यावरनं असं दिसतं की त्यांना पण कळालेलं आहे की तुम्ही एक राजकीय जुगार खेळला होता. तुम्हाला वाटलं होतं की जसं व्हेनेझुएलामध्ये तुम्ही थोडक्यात म्हणजे काही तासाच्या आतच तिथे सत्ता बदल केला होता, तसाच सत्ता बदल हा इथे पण होईल. तसं झालेलं नाही आहे. 7वा दिवस आहे आजचा आणि युद्ध संपायचं काही लक्षण नाही. आणि जर तुम्ही ओव्हलच्या ऑफिसमध्ये बसून धर्मगुरूबरोबर प्रार्थना करता, तर हा त्यांचा एक संदेश पण ते अमेरिकन जनतेला देत आहे की बघा, मी एक अतिशय धर्मावरती विश्वास ठेवणारा आहे आणि मला खात्री आहे की या कठीण काळामध्ये आम्हाला आमचा धर्म आणि आमचा देव आम्हाला मार्गदर्शन करेल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जर समरी केली, तर सैनिकांचं मनोबल नक्कीच कमी आहे. त्यांना युद्धाचा कंटाळा आलेला आहे. युद्धाचे नेमकं ध्येय काय ही त्यांना माहिती नाही. तोपर्यंत जनता आहे, जनता वेगवेगळ्या कॅम्पमध्ये डिव्हाईड झालेली आहे. त्यांना आर्थिक भीती आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचे समर्थक एका बाजूला आहेत आणि त्यांचे विरोधक दुसऱ्या बाजूला आहे. आणि तिसरं, डोनाल्ड ट्रम्पसुद्धा अतिशय तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आहेत, कारण त्यांना आता कळलं आहे की आजचा 7वा-8वा दिवस, पण अजूनसुद्धा रिजिम काही चेंज होत नाही आहे. तर त्याच्यामुळे ते ट्रम्प आता एक अशा वळणावरती आहे की जिथे विजय मिळवणं हे केवळ लष्करी यश नाही, परंतु राजकीय अस्तित्व टिकून राहणं हे सुद्धा त्यांच्याकरता महत्त्वाचं आहे. आणि जर सैनिकांचा विरोध वाढला, जर जनतेचा विरोध वाढला, युद्धाचा खर्च वाढला, तर डोनाल्ड ट्रम्प यांना युद्धामध्ये नक्कीच माघार घ्यावी लागेल.